नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही लेक्चरमध्ये स्किल या विषयाला सुरुवात केली होती. त्यामध्ये अकाउंटिंग अँड टॅली हा विषय आपण घेतलेला आहे. पहिलं प्रकरण फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग याला सुरुवात आहे. तर आज आपण पाहू मीनिंग ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग तुम्ही यापूर्वी 11वी-12वीमध्ये अभ्यासलेलं आहात. बुक कीपिंग इज द रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स and is part of the process of accounting in business. The transaction means purchase, sales, receipt, payment, etc. जे दैनंदिन व्यवहार आपल्या व्यवसायाशी होत असतात, ते व्यवसायाशी असलेले व्यवहार विविध पुस्तकामध्ये त्या दिनांकानुसार सिस्टमॅटिक नोंद करण्याच्या पद्धतीला बुक कीपिंग असं म्हणतात. देन अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑन द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर बिझनेस. काय होतं त्यात, रेकॉर्डिंगसुद्धा आली, मग त्याचं क्लासिफिकेशन असं, ते क्लासिफिकेशन केल्यानंतर त्याचं बॅलन्स करून रिपोर्ट करण्यापर्यंत आपल्याला अकाउंटन्सीची कामं करावी लागतात. मग आपण शिकलो आहोत जर्नल एंट्री टू बॅलन्स शीट कशी बनवायची. मग जर्नल एंट्री ते बॅलन्स शीट काम करणे म्हणजेच अकाउंटन्सी होय. यानंतर ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग आपणास माहीत आहे की वास्तविक पाहता खूप ब्रँचेस अकाउंटिंगच्या पडलेल्या आहेत, पण मुख्यत्वे या 4 पद्धतीचा विचार केला जातो. त्यातली पहिली आहे फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग इट इज अ स्पेशलाइज्ड ब्रँच ऑफ अकाउंटिंग दॅट कीप ट्रॅक ऑफ कंपनी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ते काय करतं, फक्त कशाला ट्रॅक करतं किंवा रेकॉर्ड ठेवतं, तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीवर. मग आपणास माहीत आहे शेवटी फायनान्शियल पोझिशन शोधण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवत असतो. मग केवळ फायनान्सचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या अकाउंटिंगला आपण काय म्हणतो, फायनान्शियल अकाउंटिंग. यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग is the process of preparing report about business operations that help manager make to decision. मग यामध्ये डिसिजन शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही असतील. एखाद्या मॅनेजरला त्या कामाच्या रिपोर्टवरून लक्षात येत असेल की आपल्याकडं काय ऑप्शन्स आहेत आणि काय नाहीत, हे ॲनालाइज करून जेव्हा ते रिपोर्ट सादर करत असतात, त्या रिपोर्टला आपण मॅनेजमेंट अकाउंट असं म्हणत असतो. मग तुम्ही थर्ड इयरला आल्यानंतर तुम्ही सध्या शिकत आहात कॅश फ्लो, फंड फ्लो. मग यामध्ये सुद्धा त्या मॅनेजर्सला कॅशचा प्रवाह किती ठेवायचा आहे, फंडचा किती ठेवायचा आहे, हे डिसिजन घेण्यासाठी मदत होते, म्हणून तो अकाउंटिंग करत असतो. देन पुढचा मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्यालाच आपण म्हणतो कॉस्ट अकाउंटिंग.
कॉस्ट अकाउंटिंग इज अ फर्म ऑफ मॅनेजरियल अकाउंटिंग. हा मॅनेजरियल अकाउंटिंगचाच भाग आहे. दॅट एम्स टू कम्पेअर कंपनीज टोटल कॉस्ट फॉर प्रोडक्शन and it is help for assessment for the variable cost like fixed cost, variable cost. कॉस्टमध्ये आपण शिकला आहात गेल्या वर्षी की एखाद्या वस्तू तयार करण्यासाठी त्याची किंमत फायनल प्रोडक्ट होईपर्यंत किती होते आणि किती असायला पाहिजे याचं जेव्हा आपण ॲनालाइज करत असतो तेव्हा त्याला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणलं जातं. देन सध्याचा प्रचलित भाग टॅक्स अकाउंटिंग. इट इज द सबसेक्टर ऑफ अकाउंटिंग दॅट डील्स विथ प्रिपरेशन फॉर टॅक्स रिटर्न. यामध्ये फक्त टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी आपण ज्या ज्या घडामोडी करतो त्या ॲक्टिव्हिटींचा समावेश होतो. हे सुद्धा आपण BCom SYमध्ये असताना शिकलो आहोत की टॅक्स कॅल्क्युलेट कशा पद्धतीने केला जातो. टॅक्स अकाउंटिंग इज यूज बाय इंडिव्हिज्युअल, बिझनेस, कॉर्पोरेशन अँड ETC. आपण मागं पण पाहिलेलं आहोत की टॅक्स कोण कोण भरू शकतं. इंडिव्हिज्युअल, कंपनी, फर्म. मग या सर्वांना आपला टॅक्स किती भरावं लागेल हे शोधण्यासाठी जेव्हा प्रिपरेशन केलं जातं त्या प्रिपरेशनला टॅक्स अकाउंटिंग म्हटलं जातं. यानंतरचा पुढचा घटक आहे सिस्टम ऑफ अकाउंटिंग. सिस्टम दोनच प्रकारे आहे. त्यातली एक खूप जुनी आहे म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम. जेव्हा राजा महाराजांचा काळ होता, जेव्हा अकाउंटन्सीचा शोध लागला नव्हता, तेव्हा हिशोब ठेवण्यासाठी त्यांचे अकाउंटंट किंवा आपण मुनीम म्हणतो ते मुनीम हे फक्त खर्च किती प्रमाणात झाला किंवा खर्च काय झाला ह्याचीच नोंद ठेवत असत. मग आजसुद्धा आपण काही दुकानामध्ये पाहत असतो एक ओनर काहीतरी रजिस्टरमध्ये लिहित असतो आणि तो एकाच बाजूला लिहित असतो. म्हणजे वस्तू विक्रीपासून असेल, छोटं बिल दिलं असेल तो नोंद करत असतो, टिप करत असतो. त्यालाच सिंगल एंट्री सिस्टम असं म्हणतात. इट इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट फेमस मेथड ऑफ बुक कीपिंग रेकॉर्ड्स फॉर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. जुनी आणि प्रचलित पद्धत आहे. त्यानंतर दुसरी आहे डबल एंट्री सिस्टम. आपणास माहीत आहे एखाद्या खात्याच्या दोन बाजू असतात. ॲस्पेक्ट ऑफ टू साइड्स. वन इज डेबिट अँड सेकंड इज अ क्रेडिट. म्हणजे एखाद्या व्यवहाराचा दोन वेगवेगळ्या खात्यावरती परिणाम होत असतो तेव्हा त्याला डबल एंट्री सिस्टम म्हणतात. मग एक बाजू नावे बाजूला जाते आणि दुसरी जमा बाजूला आणि दोन्ही खाते वेगवेगळे असतात. अशी वेगवेगळी खाते असणारे आणि एकाच व्यवहाराची दोन ठिकाणी नोंद होणारे म्हणजेच डबल एंट्री सिस्टम होय. यानंतर पुढचा घटक आहे टाइप्स ऑफ अकाउंट. टाइप्स ऑफ अकाउंट्स. यामध्ये तुमच्यासमोर दिसत आहे दोन अकाउंट. एक आहे पर्सनल आणि दुसरा इम्पर्सनल. पर्सनल म्हणजे काय तर पर्सनल अकाउंट इज रिलेटेड विथ ऑल पर्सन्स. मग एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या फर्मचं नाव असेल, त्याला पर्सन्स असं म्हटलं जातं पर्सनल.
आणि दुसरं आहे इम्पर्सनल. मग पर्सनलमध्ये पहिला घटक आहे बाय नेचर. मग हे नॅचरल लिव्हिंग पर्सन अकाउंट रिलेटेड टू ह्युमन बीइंग. नॅचरल लिव्हिंग आहे यामध्ये. उदाहरणार्थ किरण अकाउंट, सोमनाथ अकाउंट, बालाजी अकाउंट, दीपा अकाउंट, ही सगळं काय करतात, बाय नेचर दर्शवतात, वैयक्तिक घटक दर्शवतात. त्यानंतर दुसरं आहे आर्टिफिशियल. त्यालाच लीगल पर्सनल असं सुद्धा म्हणतात. मग आर्टिफिशियल काय आहे, बाय नॅचर किंवा नॅचरल पद्धतीनं त्याचा जन्म झालेला नसतो किंवा ती अस्तित्वात नसते, तर ती कृत्रिम पद्धतीनं आपण तिला अस्तित्व मान्य करतो. उदाहरणार्थ ब्रिलियंट कॉलेज. ब्रिलियंट कॉलेज हे एक व्यक्तीचं नाव आहे का हो? नाही, संस्थेचं आहे. मग ही संस्था, शिक्षण संस्था म्हणजे एक व्यक्ती आहे का? नाही, अनेक व्यक्ती आहेत, परंतु या नावाने व्यवहार चालतो ना. मग आपण ब्रिलियंट कॉलेज याला कृत्रिम व्यक्ती असं सुद्धा म्हणू शकतो. देन पुढचं आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट रिलेटेड टू पर्सन असतात. कसे असतात? रिलेटेड टू पर्सन. उदाहरणार्थ सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री डेटर्स म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतं की ज्या ज्या लोकांची आपल्या व्यवसायाकडे येण्याची बाकी शिल्लक आहे त्याला डेटर्स, ऋणको म्हणतो आपण. मग ऋणको म्हणल्याबरोबर आपल्यास एका व्यक्तीचं नाव आठवतं का? नाही, तर एकापेक्षा जास्त असू शकतात देणेकरी आपल्या व्यवसायाला, किंवा आपण दुसऱ्यांना असू शकतो. त्या ग्रुपसाठी जो शब्द वापरलेला असतो त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, आणि तो सन्ड्री डेटर्स, क्रेडिटर्स हे एक्झाम्पल आहे. यानंतर इम्पर्सनल अकाउंट. यामध्ये पहिला घटक आहे रिअल. रिअल म्हणजे काय? रिअल अकाउंट रिलेटेड विथ ऑल ॲसेट अँड प्रॉपर्टी ऑफ द बिझनेस. संपत्तीशी निगडीत असतं. मग तुम्हाला माहीत आहे संपत्ती दोन प्रकारची असते, टॅन्जिबल, इनटॅन्जिबल. टॅन्जिबल म्हणजे दृश्य, आपण ज्याला स्पर्श करू शकतो, आणि इनटॅन्जिबल म्हणजे अदृश्य, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. टॅन्जिबल म्हणजे विजेबल आणि इनटॅन्जिबल म्हणजे इनविजिबल ॲसेट. मग टॅन्जिबल कोणते आहेत? मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, मोटार व्हेकल, ही काय आहेत? टॅन्जिबल ॲसेटची उदाहरणं आहेत. इनटॅन्जिबल काय आहे? ट्रेडमार्क, पेटंट, गुडविल, हे इनटॅन्जिबल असेट आहेत. दिन पुढचं आहे नॉमिनल अकाउंट. यामध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस काउंट केले जातात, परत इन्कम अँड गेन्स काउंट केले जातात. मग एक्सपेन्सेस अँड लॉसेस तुम्हाला माहीत आहे. एक्सपेन्सेस काय असतात? तर व्यवसायासंबंधी आपण जो काही खर्च केलेला आहे, उदाहरणार्थ वेजेस दिले, सॅलरी दिली. लॉसेस काय असतो? फ्री सॅम्पलिंग मॉल आहे, डिस्ट्रॉय बाय फायर आहे. इन्कम काय आहे? बाय सेल्स, सेल केल्यामुळं आपलं इन्कम होतं. गेन काय होतं? कमिशन रिसीव. या पद्धतीचं यामध्ये आपणास उदाहरण सांगता येते. तर यामध्ये आता पुढचा घटक आहे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी.
सर्वांना माहीत आहे, हा झालेला भाग आहे, तरी आपल्या सिलेबसला असल्यामुळं आपण रिपीट करतो आहे. पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि रिअल अकाउंटचा नियम डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. या पद्धतीनं हा पहिला चॅप्टर इथंच संपला. याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण याचे नोट्स मार्केटमध्ये सहसा उपलब्ध नाहीत. तुम्हाला स्किल असल्यामुळं स्वतःला याचे पॉईंट काढून अभ्यास करायचा आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.